नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की इंद्रा राणी येताच मालती राणीच्या नावाने तमाशा सुरू करते. हिने माझ्या लेकीचा जीव घेतला, तसाच आज कामगाराचा घेतला असता. सगळ्यांचा जीव घेऊनच शांत बसेल ही. या राणीच्या शहाणपणामुळे झालं हे सगळं. राणीला तर तुझी आमच्या पायातली चप्पल व्हायची सुद्धा लायकी नाही असं म्हणत कामगारांचा ती खूप अपमान करत असते. त्यांना दलदल घाण असं सगळं म्हणत असते. पण राणीला सुद्धा आता हे सगळं सहन होत नाही. ती मालतीला सडेतोड उत्तर देत म्हणते, आता खूप झालं. माझ्या घरच्यांबद्दल आणि कामगारांबद्दल असे वाईट शब्द वापरू नका. पण मालती कुठं ऐकणार. म्हणून राणी म्हणते, बस झालं. कामगार काय आहेत हे बघायचं असेल तर चला माझ्याबरोबर बाहेर. मालतीबरोबर घरातले सगळेच बाहेर जातात. तेव्हा राणी मालतीला सांगते, हे जे काही तुमचं वैभव आहे ते कामगारांनी फॅक्टरीत घाम गाळला म्हणून. पण राणीने कितीही जीव तोडून समजावलं तरी मालतीला कळणार थोडीच होतं. पण आबा इंद्रा राणीची बाजू घेतात आणि त्यांना पाठिंबा देतात. तर उर्मिला आणि विक्रांत त्यांच्या खोलीत जाऊन चिडचिड करत असतात. विक्रांत म्हणतो की आता सगळ्या कामगारांना या इंद्राच्या विरुद्ध करायचं. तिकडे वस्तीत गजा कामगारांना इंद्राच्या विरुद्ध भडकवत असतो. इकडे इंद्रा राणी त्यांच्या रूममध्ये एकमेकांसोबत गोड क्षण घालवत असतात. इंद्रा राणीचे हात हातात घट्ट धरत तिला म्हणतो, हेच हात हातात घेऊन मी तुला आपली मैत्री जपायचा शब्द दिलाय. ह्या हातांना काही झालं असतं तर. त्याच्या डोळ्यात राणीसाठी खूप प्रेम आणि काळजी असते. दुसऱ्या दिवशी इंद्रा फॅक्टरीत जाण्यासाठी तयार होत असतो. पण त्याच्या डोक्यात मालतीचे शब्द पुन्हा पुन्हा येत असतात. म्हणून तो टेन्शनमध्ये असतो. तेवढ्यात राणी तयार होऊन समोर येते. ते पाहून इंद्राच्या चेहऱ्यावर नकळत एक हास्य उमटतं. त्याचं सगळं टेन्शन तो विसरूनच जातो. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की मालती राणीवर खूप चिडलेली असते. तर गोट्या इंद्रा आणि राणीला सांगतो की कामगारसुद्धा खूप चिडलेले आहेत. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.